नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये। आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सरजमीन या चित्रपटाचा रिव्ह्यू। आणि खरं सांगायचं तर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक निराशाच आहे। सरजमीनची गोष्ट सैन्य आणि देशभक्तीवर आधारित असल्याचं दाखवलं गेलं आहे, पण खरी अडचण आहे लेखनात। सुरुवातीला वाटतं काहीतरी दमदार होणार, पण पुढे कथानक इतकं गोंधळलेलं आणि सपाट वाटतं की रसच उरत नाही। पटकथा रटाळ वाटते, काही दृश्य जबरदस्तीने घुसवलेली वाटतात आणि संवाद तर अत्यंत कृत्रिम वाटतात। चित्रपटात काजोल, पृथ्वीराज सुकुमारन आणि इब्राहिम अली खान आहेत। काजोलचा नेहमीप्रमाणेच अभिनय दिसतो, तरी तिच्या पात्राला चांगला विस्तार दिलेला नाही। पृथ्वीराजसारखा दमदार अभिनेता असूनही इथे वाया गेलेला वाटतो। इब्राहिम अली खानचा अभिनय मात्र फारच तोडका वाटतो, भावनाच दाखवत नाही। चेहऱ्यावर एकच एक्सप्रेशन, संवाद फेक, इतका निर्जीव दृश्य पाहताना कंटाळा येतो। तो अजून तयार झालेला अभिनेता वाटत नाही। दिग्दर्शकाने विषय गंभीर घेतला असला तरी सादरीकरण गडबड केली आहे। काही दृश्य बरी आहेत, पण कथा सांगायची पद्धत इतकी विस्कळीत आहे की प्रेक्षकांना काही समजेनासं होतं। सिनेमाचा गती अतिशय संथ आहे, संगीत विस्मरणीय आहे आणि संपूर्ण चित्रपटात भावनिक जोड तयार होत नाही। सरजमीन या चित्रपटात शक्यता होत्या, पण त्या वाया गेल्या। एक सुंदर विषय, चांगले कलाकार, मोठे बजेट असूनही चित्रपट रसहीन, सपाट आणि विसरून टाकावा असा वाटतो। जर तुम्ही काहीतरी वास्तवदर्शी आणि भावनिक अपेक्षा ठेवून हा चित्रपट बघणार असाल तर तुमचा वेळ आणि डेटा दोन्हीही वाया घालवायचा अनुभव तुम्ही घेऊ शकता। एकूणच काय तर ह्या चित्रपटासाठी माझी रेटिंग असेल 1.5। हे केवळ नावासाठी देशभक्तीचा वापर केला यासाठी, खरं सामर्थ्य मात्र यामध्ये कुठेही दिसत नाही। तुम्ही हा चित्रपट बघितला नाही तरी चालेल, पण जरी तुम्ही हा चित्रपट बघितला तर तुम्हाला चित्रपट कसा वाटला तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच वेगवेगळ्या रिव्ह्यूंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।